पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। श्री मार्तंड देवस्थान न्यासाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विश्वास पानसे यांची निवड। पुरंदर जेजुरी श्री मार्तंड देवस्थान न्यासाच्या प्रमुख विश्वस्त अर्थात अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वास गोविंद पानसे यांची आज एकमताने निवड करण्यात आली। ॲडव्होकेट पानसे हे सासवड बार काउन्सिलचे माजी सेक्रेटरी असून त्यांनी कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। तसेच ते विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिले आहेत। त्यांच्या व्यापक अनुभवाचा व मार्गदर्शनाचा न्यासाच्या कार्याला निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या निवडीच्या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, पुजारी वर्ग, खांदेकरी, मानकरी, नित्य वारकरी तसेच पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या वतीने नव्याने निवड झालेल्या अध्यक्षांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या समितीचा आतापर्यंतचा सगळा कारभार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा आणि सगळ्या गावाला बरोबर घेऊन चाललेला आहे। आणि मंगेशजी घोणे यांची कारकीर्द आपण पाहिली साधारणतः 8.5 महिन्याची, तर प्रत्येक क्षणाला ते काम करत होते गावाकरता, देवस्थानकरता, भाविकांकरता। आणि निश्चितपणे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने की त्यांचा कारभार चांगला झाला। आणि आज सगळी देवस्थानच्या विश्वस्त मंडळांनी त्यांची सूत्रे घेत मुख्य विश्वस्त पदाची ती आदरणीय ॲडव्होकेट विश्वासराव पानसे यांच्याकडे दिली। हे उद्यापासून मुख्य विश्वस्त म्हणून कारभार पाहणार आहेत। तर पानसे वकील हे माझे जवळजवळ 35 वर्षापासून जुने सहकारी आहेत। तर त्यांचा एक गुणधर्म मला सांगावासा वाटतो की कसाईकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या पकडल्या तर सगळ्या केसेस त्या मोफत चालवतात। आणि आम्ही यावेळेला कार्य करतो तर शिवसेना भाजपचं, तर अनेक कार्यकर्ते आंदोलन करायचे, पाण्यासाठी करतील, रस्त्यासाठी करतील, तर त्यांच्यावर केसेस दाखल व्हायच्या। त्या गरीब लोकांकडं, कार्यकर्त्यांकडं पैसे नसायचे, फक्त भगवा झेंडा त्यांच्या हातात असायचा। आणि हा भगवा झेंडा हातात असल्यामुळं पानसे साहेब फुकट केसेस त्यांच्या सगळ्या चालवायचा। एक मोठा आधार या सगळ्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आज 30-35 वर्षापासून होतोय। आणि आज आपल्या पुरंदरच्याच मातीत जन्माला आलेले पानसे वकील एक सर्व समाजासाठी तळमळ करणारं नेतृत्व, आणि निश्चितपणे त्यांचा स्वभाव शांत आहे, पण ते स्वतः कामात खूप प्रॉम्प्ट आहेत, वकील आहेत स्वतः। त्यामुळं सगळ्या विश्वासांच्या सहकार्याने त्यांची एक कारकीर्द चांगली होईल अशी एक मी शुभेच्छा त्यांना देतो। खंडेरायकरांनी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्यांच्या हातून काम, समाजाची, भाविकांची सेवा घडावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने, पुरोहित संघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आपलं जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुरंदर प्रतिनिधी संदीप रोमन।